नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकी टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत। कोणत्या गोष्टी आहेत? एक तर वेळ वाढून भेटलेली आहे, म्हणजे पवित्र पोर्टलला नोंदणी करण्याची मुदत वाढलेली आहे। त्यानंतर सोशल मीडियावर एक सारखं व्हायरल होत आहे की 31 मार्च नंतरचे डॉक्युमेंट सुद्धा व्हॅलिड असतील, त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत। पण त्यानंतर आणखीन टी फ्रॉडवाल्यांना संधी भेटलेली आहे, तो एक विषय, आणि माध्यमाचा जो काही विषय आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत। मग कोणत्या ह्याला कोणतं माध्यम आहे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात सर्व एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। तर अवांतर चर्चा न करता आपण विषयाला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण जे काही सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत किंवा त्या संदर्भात बोलू। कुठल्या अफवा पसरवल्या जात आहेत की मी आत्ताच आयुक्त साहेबांशी बोलून आलेलो आहे की अमुक कागदपत्र चालतील। आत्ताच आयुक्त साहेबांशी बोलणं झालेलं आहे की एज्युकेशन जे आहे 31 मार्च नंतरचं सुद्धा चालेल। आत्ताच आयुक्त साहेबांशी बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की तुमचं ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही अपेअर सुद्धा असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये घेतलं जाईल। आत्ताच आयुक्त साहेबांनी आमच्यासोबत चर्चा करून सांगितलेली आहे की जी ऑगस्टमध्ये CTETची एक्झाम दिलेली आहे ते सुद्धा ह्या भरती प्रक्रियेमध्ये इन असतील। आत्ताच आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला याची माहिती भेटलेली आहे आत्ताच की 31 मार्च नंतरचे डोमिसाईल पुन्हा नॉन क्रिमिनल जे काही कागदपत्र असतील ते चालतील, त्यात काही वादच नाही आहे। असलं जे काही पसरवले आहे त्याच्या संदर्भात बोलू। हे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सर्वच्या सर्व अफवा आहेत, याच्यामध्ये काहीही सत्यता नाही आहे। तुम्ही पवित्र पोर्टलचा फॉर्म भरताना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचलेल्या नाही आहेत। त्याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे की 31 मार्चपर्यंतचे डॉक्युमेंट स्वीकारले जातील, त्यानंतरचे डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाही। आणि जी काही तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे ती 12 फेब्रुवारीच्या अगोदरची असायला पाहिजे। सरळ तिथे हेडलाईन दिलेलं आहे, तरीसुद्धा ते आपण वाचून अनपढ असल्यासारखं करतोय, समजतंय पण उमजत नाही आहे, अशी गोष्ट झालेली आहे। बरं, आता जे काही लोक असतील ते असं सांगत आहे, त्यांच्याकडे काही पुरावा आहे का? हो, ते पुराव्यासहित देतात का? आता समजा तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केली आणि 31 मार्च नंतरचे डॉक्युमेंट टाकले, तिथे डोमिसाईल 31 मार्च नंतरचं टाकलं, नॉन क्रिमिनल नंतरचं टाकलं, जातीचा प्रवर्ग बदलला, सगळं बदललं, सगळ्या गोष्टी केल्या, कारण आयुक्त साहेबांनी सांगितले होते। तर जो काही तथाकथित व्यक्ती होता तो सांगणार होता, त्याचं ऐकलं आम्ही आणि तो सांगून तसं केलं। मग ज्यावेळेस सिलेक्शनची प्रोसेस येईल त्यावेळेस तिथं तो आयुक्त साहेब असणार आहे का? जो काही व्यक्ती होता किंवा जे काही साहेबांनी सांगितलेलं आहे तो साहेब तिथं असणार आहे का? मग तो साहेब म्हणणार आहे का मी कधी सांगितलं? काही लेखी पुरावा आहे का? काही पुरावे आहेत का तसे? काय तसं GR वगैरे आले का? GR मध्ये नमूद केले का? मग तसं जर नमूद केलं नसेल तर तुम्ही त्यावर दावेदारी कशी ठोकू शकता? जर समजा तसं हे झालं आणि तुम्ही म्हणलं असं म्हणलं होतं म्हणून आम्ही हे केलो, पण पुरावा काय आहे? हो, पुराव्याशिवाय तुम्ही न्याय मागू शकत नाही। जर तसं लेखी असेल तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन भांडू शकता। एखादा GR असेल तर त्या GR वर युक्तिवाद करून तुम्ही कोर्टामध्ये जाऊन त्या संदर्भात भांडू शकता। तसं आहे का? काहीच नाही ना। आता TET फ्रॉडवाल्यांचं एकच घ्या की 1 सप्टेंबरला एक आपल्या पवित्र पोर्टल चालू झाल्यावर हे आला होता, GR आला होता, आणि त्याच्यामध्ये 4 नंबरचा मुद्दा काय होता? 2018 आणि 19 मध्ये जे काही घोटाळ्यामध्ये अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण त्यांनी फ्रॉड केलेला आहे। पण त्यांनी त्याच मुद्द्यावर घेऊन कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यावर लढले आणि जिंकले। तसं आता तुमच्या हित आहे का की 31 मार्च नंतरचे डॉक्युमेंट चालतील? तसं कुठं लेखी पुरावा आहे का? नाही ना। विनाकारण काहीही चुका करून घेऊ नका। मी वारंवार सांगतोय की एक चूक तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते। आता ती TET फ्रॉडवाल्यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांनी स्वतःला सिद्ध केले, ते सिद्ध करून आले, पण इथं आपण ऑलरेडी सिद्ध झालेलो आहोत, सगळं व्यवस्थित आहे। मग ज्या गोष्टी 31 मार्च अगोदरच्या आहेत त्याच गोष्टी टाका, 31 मार्च नंतरच्या चालणार नाहीत। असं असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये नमूद करतोय, हे करतोय, मग हुन काय होणार आहे? आपण असं म्हणतो नाही, खरं आहे, ते खरं आहे बाबा, खरं आहे तर तुला अपलोड करायचंय तर तू अपलोड कर, मग नंतर पुन्हा स्वतः पश्चाताप करून काही उपयोग नाहीये। ह्याच्यामध्ये देर आहे दुरुस्त आहे तसं नसतं। एक चूक खूप महागात पडते। उगं कुणी सांगितलं चालतंय तर टाका 31 मार्च नंतर, बघायला येईल पुढं,
इथं तसं नसतं. जे काही रूल्स आहेत, नियम आहेत ते फक्त फॉलो करा. माझं एवढंच सांगणं काम आहे की ह्या सर्व अफवा आहेत, तसा लेखी पुरावा आणखीन काही नाही आहे. तुम्ही पवित्र पोर्टलवर जावा, तिथं GR दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्या वाचून आणि समजून घ्या. 31 मार्च नंतरचे चालत नाहीत. तुमचं डोमिसाईल जे असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, जे काही कागदपत्र आहे ते सगळे 31 मार्च पूर्वीचे लागतात. इव्हन EWS सुद्धा. मग आता लगे म्हणसाल माझं EWS 31 मार्चला संपलेली आहे तारीख. मग मी 1 एप्रिलला नवीन काढली, तर नवीन काढलेली चालेल का? अहो 31 मार्च तुमची लास्ट तारीख होती ना, चालते ना. ऑलरेडी आपल्याला पवित्र पोर्टलला सूचना दिलेली आहे 31 मार्च पूर्वीचे. तुमची भलेही ती व्हॅलिडिटी 31 मार्चला जरी संपत असेल तर तेच तुमचं गृहीत धरलं जातं, ना की पुढील वर्षाचं. तुम्ही परीक्षा मागच्या वर्षात देत आहात आणि EWS पुढच्या वर्षाचं काढत आहात आणि ते टाकत आहात. कसं चाललं होते? काही लॉजिकल आहे का नाही, थोडंसं तथ्य आहे का नाही ते सुद्धा पाहा जावा. शिकलेले आहात आपण, सवरलेले आहे, DED केलेलं आहे, BEd केलेलं आहे, सगळं वाचता येते, तरी सुद्धा आपण समजून न समजल्यासारखं करत आहोत. असो, ह्या गोष्टीवर आता जास्त चर्चा न करू. जो काही डॉक्युमेंटचा विषय होता की 31 मार्च नंतरचे चालतात का, चालत नाहीत. जे रूल्स आहेत, नियम आहेत ते फॉलो करा. कुणीही सांगते म्हणून तसे अपलोड करू नका. आणि आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचं माध्यमासंदर्भात बोलू. आता खूप जण म्हणतात की 12वीचं माध्यम कुठलं, की काही जण सांगायलेत मराठी, काही जण सांगायलेत इंग्लिश. एक गोष्ट लक्षात घ्या, जरी 12वीचे कॉलेज हे काही मराठी माध्यमाचे असली तर त्या मराठी माध्यमाच्या कॉलेजमध्ये इंग्लिश असतं, मराठी असतं, उर्दू असतं, हिंदी असतं, तमिळ असतं, असे वेगवेगळे माध्यम असतात. मग तुम्ही विज्ञान हे कोणत्या ह्याच्यातून दिलात, माध्यमातून? इंग्लिशमधूनच दिलात ना, मग ते इंग्लिश मिडियम झालं. तुमचं विज्ञान हे जर तुम्ही सर्वच्या सर्व पेपर हे मराठीमधून दिले असतील तर ते मराठी माध्यम झालं. तुम्ही उर्दूमधून दिला असाल तर ते उर्दू माध्यम झालं. तिथं आपल्याला कॉलेज विचारलं नाही हो, तुम्ही कॉलेज कुठल्या माध्यमाचे आहे, तुम्ही कुठले पेपर कुठल्या माध्यमातून दिलेले आहेत. 12वी सायन्स झालेला आहे ना, ते कुठल्या मीडियममधून दिलेले आहेत. स्ट्रीम भाषा इंग्लिशमधून दिलेले आहेत तर ते साहजिकच इंग्लिश येणार. आपला मार्क मेमो घ्यावं 12वीचा, त्याच्यामध्ये सरळ धडधडीत दिलेला आहे. तुम्ही सर्वच्या सर्व पेपर इंग्लिशमधून लिहिलात, एखादा पेपर मराठीमधून लिहिला म्हणून मराठी करायचं का तिथं? नाही. मग ह्याच्यानंतर काय होईल काय नाही ह्याच्या संदर्भात विनाकारण चर्चा चालू आहे. तसं नाही आहे, जे आहे ना ते टाका. उगं इतके दिवस आपण 12वीचं काय टाकत होतो, 12वी सायन्स इंग्लिश, 12वी सायन्स इंग्लिश, 12वी सायन्स इंग्लिश. अचानकच काय खूळ आलं की 12वी सायन्स मराठी. अरे काय लावले हे? बरं असो, ठीक आहे, 12वी सायन्स झालं ते 12वी सायन्स हे इंग्लिशमध्येच येतं. पण आता काही जणांनी 12वी सायन्सचे पेपर हे मराठीमध्ये पूर्ण दिले असेल तर ते मराठी मीडियम येणार. आता पुढं जाऊ BA कडे. मग आता BAमध्ये सुद्धा काही जणांचे खूप कन्फ्युजन आहेत. काय कन्फ्युजन आहेत? BAचं माध्यम कुठलं असावं? आता एक गोष्ट लक्षात घ्यायला, तो मी फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला ज्या माध्यमातून ज्या भाषेतून पेपर दिलेले आहेत ते तुमचं मीडियम असतं. थर्ड इयरला तुमचं मीडियम ठरत नसतं. आता फर्स्ट इयरला तुम्ही 6च्या 6 म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीत सांगते, फर्स्ट इयरला तुम्ही 6च्या 6 पेपर जे 5 पेपर मराठीमध्ये, 1 पेपर इंग्लिशमध्ये. मग सेकंड इयरला 2-2चे असे 3 विषय असतात. मग त्याच्यातले 4 विषय मराठीमध्ये आणि 2 विषय इंग्लिशमध्ये लिहिले. मग थर्ड इयरला पुन्हा तुम्ही इंग्लिश निवडला आणि थर्ड इयरला सर्वच्या सर्व पेपर, म्हणजे थर्ड इयरला तुम्ही इंग्लिश आणि दुसरा एक विषय निवडला, त्याच्यामध्ये 3 पेपर इंग्लिशमध्ये आणि बाकीचे 3 पेपर मराठीमध्ये असतील. तर माध्यम कुठलं? अहो माध्यम हे सरळ सरळ मराठी झालं. आर्ट्स फॅकल्टी आहे, तुम्ही आर्ट्स फॅकल्टी मराठी माध्यमातून निवडला आहात, पेपर मराठीमधून लिहिलेले आहात तर मराठी मीडियम येणार. मग आता काही जणांनी BA स्पेशल केलेलं आहे. मग फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, त्यांनी सर्वच्या सर्व इंग्लिशमधून केलेलं आहे तर साहजिकच त्यांचं मीडियम हे इंग्लिश झालं. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन सुद्धा असे आहेत ज्यांनी फर्स्ट इयर सेकंड इयर मराठीमधून केलेलं आहे, पण थर्ड इयरला त्यांचे 3 विषय इंग्लिशमधून होते आणि 3 विषय मराठीमधून होते. तर मग माध्यम कुठलं? साहजिकच मराठी झालं की हो, कारण तुम्ही फर्स्ट इयरला मराठीमधून लिहिलात, सेकंड इयरला मराठीमधून लिहिलात आणि थर्ड इयरला भलेही तुमचे 3 विषय इंग्लिश असो, 3 विषय मराठी असो, तुमचं माध्यम हे मराठीच येणार. मग आता MAच्या संदर्भात जो MAचे सेमिस्टर असतात, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर असे 4 सेमिस्टर असतात. ह्या 4 सेमिस्टरच्या 4 सेमिस्टर तुम्ही कुठल्या माध्यमातून लिहिलात? MA जर तुम्ही इंग्लिशमधून केलेले असाल, 4 सेमिस्टर इंग्लिशमधून लिहिले असाल तर MAचं माध्यम साहजिकच इंग्लिश येणार, कारण तुम्ही सर्वच्या सर्व पेपर हे इंग्लिशमधून लिहिलेले असाल. मग आता ह्याच्यामध्ये असा आणखीन युक्तिवाद लावतो. काही जणांनी अर्थशास्त्र केलेलं आहे,
मग ते मराठीमधून केलं तर ते मराठी मीडियम, तुम्ही ज्या भाषेतून केलं ते तुमचं मीडियम. मग आता ह्याच्यात असा युक्तिवाद लावू नका की नाही आम्हाला मराठीच टाकायचं आहे, आम्हाला हेच टाकायचं आहे ना, असंच म्हणलं हे तसंच टाकलं. हे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, तुमचे वैयक्तिक विचार आहेत, तुम्हाला सर्व स्वातंत्र्य, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. ह्यानं असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं म्हणून मी असं करू का, तसं करू नका. स्वतः सुज्ञ व्हा, स्वतः समजून घ्या गोष्टी, स्वतःला तरी पटतात का त्या पहा. कुणी सांगतंय म्हणून तसं ऐकू नका. तर मी सुद्धा असं सांगितलंय म्हणून माझं सुद्धा ऐकू नका. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा, कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुमची नोकरी आहे, भविष्य तुमचं आहे. हे आम्ही ठरवणारे कुणी नसतो, ते ठरवणारे फक्त तुम्हीच असतात. उगं पुन्हा इथं कुणाला ब्लेम देऊन उपयोग नसतं. आत्ता जर मी असं सांगितलं पुन्हा ते चुकीचं निघालं, चुकीचं जर निघालं त्यावेळेस तुम्ही मला नावं ठेवून काय उपयोग होतं का, नाही. दुसरं कोण असेल त्याला तिथं तुम्ही आत्ता त्याने सांगितले म्हणून तुम्ही आत्ता तशा गोष्टी केल्या आणि भविष्यात त्या विरोधात घडल्या तर तिथं उपयोग होतो का, नाही. म्हणून सगळं व्यवस्थित माहिती घ्या, जाणून घ्या, तर मग सगळं करा. आता असं ऑलरेडी तर आपल्याला मुदत वाढून भेटलेली आहे. आपण डॉक्युमेंट संदर्भात बोललो, माध्यमासंदर्भात बोललो, आता मुदत वाढ. आता पवित्र पोर्टलला आपल्याला नोंदणी करण्याची प्रक्रियेची मुदत वाढ भेटलेली आहे. का? अहो आपण जवळजवळ 2 लाख म्हणजे 2.5 लाखाच्या घरात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातले 14 तारखेपर्यंत फक्त जवळजवळ 1 लाखाच्या घरात लोकांनी नोंदणी केली. बाकीचे 1 लाख तर आणखीन कोमातच आहेत, झोपेतच आहेत, त्यांना जागच नाही आहे, त्यांना आणखीन माहितीच नाही आहे की पवित्र पोर्टल चालू झाले. कुठल्या दुनियेमध्ये राहायला लागलेत. मग फक्त खास त्यांच्यासाठीच आणखीन थोडीशी मुदतवाढ दिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची सुविधाही चालत नाही आहे. कारण मध्ये थोडंसं आरक्षणाचा जो काही प्रॉब्लेम चालू होता मराठ्यांचा, त्याच्यामुळे थोडंसं दंगे फसाद वगैरे चालू होतं, त्यामुळे थोडीशी मुदतवाढ दिलेली आहे. ना की जो की आता TETचा फ्रॉडवाल्यांचं चालू आहे ना, त्यांच्यामुळे सध्या मुदतवाढ भेटली नाही आहे. त्यांच्यामुळे थोडीशी नंतर वाढू शकते आणखीन, पण फिक्स नाही. त्यामुळे सध्या जी मुदत वाढ दिलेली आहे त्यामध्येच तुम्ही पोर्टलला नोंदणी करा आणि सगळे फॉर्म भरून घ्या. आता पोर्टल संदर्भात तुम्हाला आणखीन काही समस्या असतील तर आपण पवित्र पोर्टलची एक सिरीज चालू केली होती. त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल म्हणजे काय त्याची बेसिक माहिती पाहिली. पवित्र पोर्टलला नोंदणी कोण करावी ते पाहिलं. त्यानंतर पवित्र पोर्टलला नोंदणी कोणी करू नये हे सुद्धा पाहिलं. मग कमी मार्क्सवाल्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी करावी का हे पाहिलं. मग पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन कसं करावं ते पाहिलं. त्यानंतर येणाऱ्या समस्या त्या पाहिल्या. मग पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात आणि कोणाला येत नाही ते पाहिलं. मग त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ राहिलेला आहे, पवित्र पोर्टलला नोंदणी केल्यानंतर 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, त्याच्यामध्ये सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे, हे सगळं पाहायचं होतं. पण काय झालं, मध्येच माझी तब्येत खराब झाली. व्हिडिओ बनवून ठेवलेला होता पण एडिटिंग वगैरे करणं झालं नाही, काहीच झालं नाही. मग असो तो व्हिडिओ लवकरच येईल, कारण जवळजवळ तो 1 तासाच्या घराचा आहे. थोडंसं एडिटिंग वगैरे झाली की तो व्हिडिओ लवकरच येऊन जाईल, त्याची काळजी करू नका. त्यानंतर 9वी ते 10वीचा, 11वी ते 12वीचा सुद्धा येईल असे व्हिडिओ आहे. असे पवित्र पोर्टलची सिरीज आहे, ती 12वीपर्यंत झाली तर ती सिरीज पूर्ण होऊन जाते. ठीक आहे, आता आपण हा व्हिडिओ जास्त लांबवायला नको. जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ह्या व्हिडिओतले, डेट वाढून भेटलेली आहे ते सांगितलेलं आहे. 22 तारखेपर्यंत डेट वाढून भेटलेली आहे. 6-7 दिवसाची एक्स्ट्रा मुदत भेटलेली आहे. त्या दिवसामध्ये तुम्ही राहिलेली जी काही प्रक्रिया आहे, ज्या काही चुका आहेत त्या करून घ्या. आणखी एक सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही फॉर्म सर्टिफाय केलेला असेल तर परत तुम्हाला अनसर्टिफाय करता येतो. मग लगे ह्याच्यामध्ये आणखीन प्रश्न, किती वेळा अनसर्टिफाय करता येतो? अरे इथं काय भंडारा आहे का आपला? किती वेळा करता येतो, काय करता येतं? एकदाच भरा, व्यवस्थित भरा. एकदा ठीक आहे, 2दा ठीक आहे, 3दा ठीक आहे. रोज 10 वेळा सर्टिफाय अनसर्टिफाय करून काय उपयोग आहे का? नाही ना. 2-3 वेळा ठीक आहे. मग असं अनसर्टिफाय करून सर्टिफाय करता येतं, मग कितीही पुन्हा वेळा करायचं का? तसं नका करू. जितक्या वेळा करता येते तितक्या वेळा येते, पण उगं करायचं नाही. 2-3 वेळा ठीक आहे. 2 वेळा आता तुम्ही फॉर्म ही केला, सगळं केला, त्याची प्रिंट काढा, सगळी माहिती घ्या, कुठं चुकले काय नाही, मग परत सर्टिफाय करा. जर सर्टिफाय करून सुद्धा काही चुकलं असेल तर अनसर्टिफाय करून सगळंही करा. मग लगेच सर्टिफाय करू नका. मग प्रिंट काढा, आणखीन काय चुकले का बघा, मग सगळं योग्य असेल तर मग सर्टिफाय करून टाका. उगं कितीही वेळा येते म्हणून कितीही वेळा सर्टिफाय अनसर्टिफाय करत बसू नका. मुदत वाढचं सांगितलं, मग आपले जे काही व्हिडिओ येणार आहेत ते सुद्धा सांगितलं. मग डॉक्युमेंटच्या संदर्भात सांगितलं, जे काही मीडियम आहे, जे माध्यम आहे, 11वी 12वी पुन्हा BA MAचं ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि 12वी सायन्सचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि जो काही फ्रॉडचा मुद्दा होता तो तर आपण दुसऱ्या व्हिडिओमधून कव्हर केलेला आहे. ह्याच्यामध्ये ते काही तेवढंसं इम्पॉर्टंट वाटलं नाही, तरी सुद्धा एकदा सांगतो की कोर्टाने त्यांना परमिशन दिलेली आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याची. पण कुणाला? फक्त जे कोर्टामध्ये गेले होते फक्त एवढेच उमेदवार, मोजकेच, बोटावर मोजणे एवढे असे आपण मोजू शकतो, इतकेच उमेदवार आहेत की ज्यांना
पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची संधी भेटलेली नाही की असे एवढे ढिगभर 9,500 तेवढे नाही. त्यातले अर्धे तर ऑलरेडी नोकरीला आहेत, त्यांचे पगारे चालू आहेत, काही जणांच्या बंद आहेत, तो विषय वेगळा. पण जे काही राहिलेले आहेत 4-5 हजार, त्याच्यापैकी जे व्यक्ती फक्त कोर्टामध्ये गेले होते त्या आणि त्यांना संधी भेटलेली आहे, ना की सरसकट सगळ्यांना. विनाकारण अफवा पसरू नका की सगळेच आले, सगळे चेंज झाले, सगळंच मेरिट वाढलं, असं होईल तसं होईल, बॉम्ब फुटल. कोर्टानं फक्त जे कोर्टामध्ये गेले होते आणि ज्या व्यक्तींनी याचिका दाखल केली होती फक्त त्या याचिकाकर्त्यांनाच तात्पुरता दिलासा भेटलेला आहे. तोही तात्पुरता आहे, अंतिम नाही. ह्याच्यावर कोर्टाची बारीक नजर असेल, सगळ्या गोष्टी कोर्ट पाहणार आहे. मग ह्यावर त्यांना जॉब द्यायचा का नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा सरकारला नाही आहे. जरी ह्या सगळ्या प्रक्रियेमधून प्रोसेसमधून ते पुढे आले, चांगले मार्क्स असतील टेटला, मग त्यांचं क्वालिफिकेशन एकदम व्यवस्थित असेल तर ते तिथपर्यंत पोहोचले, मग त्यांना अपॉइंटमेंटसुद्धा द्यायची असेल तर ते कोर्टाला विचारून, कोर्टाला सांगून कोर्ट ठरवेल द्यायची का नाही पुढली प्रक्रिया. तसं आहे हे, मग फक्त समजून घ्या. असो, आता आपण जास्त चर्चा न करू, हा व्हिडिओ इथेच थांबू. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, 6वी ते 8वीला जे सायन्स कॉमर्स आर्टवाले यांना प्रेफरन्स येतात का नाही, कुणाला प्रेफरन्स येतील, कुणाला येणार नाही, याच्या संदर्भाचा व्हिडिओ हा लवकरच येईल. तर ठीक आहे, आता आपण इथंच